मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतलेली आहे। त्यांची परिस्थिती कशी आहे आणि गणपत गायकवाड यांना सुद्धा अटक झालेली आहे, तर कायदेशीर कारवाईचं कसं अपडेट आहे? तर बघा, ह्या मॅटरमध्ये अटक होणं वगैरे ही पोलीस कारवाईचा भाग आहे। मग त्याच्या बाबतीत आता जास्त बोलणं योग्य नाही, कारण त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर केलं, न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिली। आता हा सगळा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही। महेश गायकवाड हे आमचे पदाधिकारी आहेत पक्षाचे। मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। कालच मी येणार होतो, परंतु काल मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे मला उशीर झाला। मी त्यांची प्रकृती बघायसाठी तिथं गेलो, परंतु ते झोपलेले होते, मला काही त्यांच्याशी बोलता आलं नाही। आणि आज जाताना डॉक्टरने मला सांगितलं 2 मिनटं फक्त बघा आणि काय तुम्हाला त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती पाहिजे ती आम्ही देतो, पण त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि आमचे उपचार सुरू आहेत। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काय त्यांच्याशी बोलता आलं नाही। फक्त त्यांना पाहिलं, ते झोपलेले होते। डॉक्टरांना मी विचारलं, डॉक्टर म्हटले मेजर इंजुरी आहे, 6 बुलेट्स ह्या तिथनं शस्त्रक्रिया करून काढले, मोठी शस्त्रक्रिया आहे। त्यामुळं आत्ता तरी डॉक्टर म्हटले बाबा आम्ही सगळे प्रयत्न करतोय, सगळे उपचार आमचे सुरू आहेत आणि आम्ही सगळे प्रयत्न करतोय, एवढंच डॉक्टरने मला सांगितलं। तर शेवटी डॉक्टर आणि रुग्ण याच्यामध्ये आपल्यासारखे त्यातलं ज्याला काही माहिती म्हणजे नॉलेज नाही मेडिसिन क्षेत्रातलं, जास्त बोलणंही बरोबर नाही। डॉक्टर म्हटलेत आम्ही सगळे उपचार, चांगले उपचार करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की ते यातनं वाचले पाहिजेत। तर कायदेशीर कारवाईचा भाग वेगळा झाला, मात्र गणपत गायकवाड यांनी या सगळ्या प्रकारानंतर जे काही मुख्यमंत्र्यांवरती थेट आरोप केले, मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत म्हणले, त्याचबरोबर महाराष्ट्रभर गुंड पाळलेत मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती अन्याय केला म्हणून माझ्यासारख्या आमदाराला कायदा हातात घ्यावा लागला असाही आरोप केला आहे। त्याकडे कसं पाहताय? मी याच्यावरती कालच कोल्हापूरमध्ये बोललोय। जवळपास 1.5-2 वर्ष झाली या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे। आमदार गणपत गायकवाड अनेक बैठकांच्या वेळी मला भेटले, इतर वेळेसुद्धा बैठका झाल्यानंतर सुद्धा ते मला भेटले। एकदाही त्यांनी कधी मला असं सांगितलं नाही की मला इथं त्रास आहे, मला प्रशासन सहकार्य करत नाही, मला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, माझ्यावर अन्याय होतोय, असं ते कधीच मला बोलले नाही। हा एक भाग झाला। आणि आता हा प्रकार घडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर असे आरोप करणं, हे आरोप पहिल्यांदा मी सांगतो हे निराधार आहेत, बेसलेस आहेत, तथ्यहीन आहेत। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना नगरसेवक असल्यापासून, आमदार असल्यापासून, मंत्री असल्यापासून आम्ही सगळेजण जवळनं बघतोय। म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा हा नेता म्हणून त्यांची सगळ्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। गणपत गायकवाडांचं हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे, निराधार आहे, खोटं आहे आणि या बाबतीत निश्चितपणे शिवसेनेच्या आमदारांमध्ये, मंत्र्यांच्यामध्ये, सामान्य शिवसैनिकांच्यामध्ये गणपत गायकवाडांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल तीव्र नाराजी आहे आणि आमची नाराजी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडं आमची नाराजी आम्ही त्यांना सांगणार आहोत। या सगळ्या प्रकारानंतर विरोधकांकडून मोठे आरोप केले जात आहेत। सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाल्याचा आरोप ठाकरेंनी केलेला आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला आहे आजच्या कोकणातल्या सभेत, तो म्हणजे मोदी गॅरंटी नेमकी कुणाला पावणार, शिंदेंना की या सगळ्या भाजपच्या आमदारांना? हे बघा, महाराष्ट्रामध्ये विकास कामांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे। मोदी साहेबांनी जो शब्द सांगितला आहे मोदी गॅरंटी, आता राम मंदिराचा विषय, जे अनेक वर्ष, शेकडो वर्ष ज्यांना जमलं नाही ते माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशानं करून दाखवलं। इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील ते देशानं करून दाखवले। जागतिक पातळीवरती पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आणून ठेवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं, ही मोदी गॅरंटी आहे। हे बघा, हे असे वाद, असे टोकाचे प्रसंग हे क्वचित घडतात, म्हणजे ते समर्थनीय कधीच नाहीत, पण त्याचा संदर्भ विकास कामांबरोबर जोडणं हे योग्य नाही। त्यामुळं आम्ही विरोधकांना एवढंच सांगू की हे सुद्धा मी म्हणतोय तसं हा घडलेला प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे, म्हणजे हा घडायला नकोच होता, याच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही। या बाबतीत माननीय फडणवीस साहेबांनी पण सांगितलं आहे की कठोर कारवाई होईल, जे कोणी दोषी असतील, दोषींना पाठीशी घालणारे असतील, कोणालाही सोडणार नाही, हे माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। आता आपण तपासाची वाट बघूया, जसा जसा तपास पुढे जाईल, जशा जशा काही बाबी तपासामध्ये पुढे येतील त्यातनं स्पष्ट होईल चित्र। पण हे सरकार
हे कुठल्याही दोषी व्यक्तींना पाठीशी घालणार नाही. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना निश्चितपणे कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केली जाईल. महायुतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. वेषांतर करून ज्यांना सोबत घेतलं त्याची ही फळं आहेत आणि आता अशा प्रकार घडत आहेत. त्यामुळे पक्षातील अनेक नाराजी जी आहे ती स्पष्टपणे समोर येईल असं ठाकरेंनी म्हटलंय. त्यांना काय म्हणायचं तो त्यांना लखलाभ होऊ द्यात. मी परत आपल्याला सांगतोय की अशा गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही आणि या बाबतीत कायद्याचं काम करेल. पोलीस यंत्रणा त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत, ते स्वतंत्रपणे या सगळ्या गोष्टीमध्ये कारवाई करतील. राहिला प्रश्न महायुतीमधल्या अशा घटनांमुळं काही गैरसमज होण्याचा, तर मी मगाशी सांगितलं आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जे बेछूट आरोप केलेले आहेत, निराधार आरोप केलेले आहेत, ज्याच्यात कसलेही तथ्य नसणारे आरोप केलेले आहेत, या बाबतीत आमच्या पक्षाची नाराजी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर आम्ही लवकरच घालणार आहोत. शेवटचा प्रश्न, सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय आणि काल छगन भुजबळ यांनी आपल्या सभेमध्ये नाभिक समाजाला एक आवाहन केलं, ते म्हणजे मराठ्यांची कुणीही हजामत नाभिक समाजातील लोकांनी करू नये असं आवाहन केलेलं आहे. सरकारमधील हे सगळे मतभेद किंवा ओबीसीच्या मुद्द्यावरती छगन भुजबळांनी जी काही भूमिका घेतलेली आहे, कालच त्यांनी राजीनाम्याचं सुद्धा आपली माहिती दिली की त्यांनी राजीनामा 16 नोव्हेंबरला महिन्यातच दिलेला होता. याकडे कसं पाहता आणि येत्या काळामध्ये सरकार कशा पद्धतीनं हा मुद्दा हाताळणार आहे? ओबीसी, मराठा समाज, इतर समाज यांच्यातल्या आरक्षणासंदर्भात सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळं माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की या मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाबाबतीत जर माननीय भुजबळ साहेबांचे काही गैरसमज असतील तर त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढू. मतभेद बिलकुल नाहीत. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही, लावणार नाही. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे जे कायद्याच्या चौकटीत बसणार आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे, कॉन्क्रीट आहे, असंच मराठा समाजाचं आरक्षण या सरकारनं दिलेलं आहे, अध्यादेश काढलेला आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते मंत्री शंभूराज देसाई. आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये कारवाई करत असताना कुठलीही कायद्यातली कसूर जी आहे ती केली जाणार नाही, योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवरती सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. पुढे जवळच नागनाथसोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.